हा, पूज्य दीपक भाई, आपल्याला कोटी कोटी नमन. शरीर विनाश पावते किंवा मरून जाते, आत्मा त्यातून बाहेर पडतो. सुखदुःखाचे भोगते कोण असते? अहंकार आहे, आत्मा नाही. हा. आत्मा मरतही नाही, अहंकार मरतो. अहंकार जन्म घेतो. अहंकार शरीराचा मालक होतो आणि अहंकारच शरीराची सुखदुःख भोगतो. आणि अहंकाराचाच तो त्याचाच मोक्ष करायचा. आत्मा तर मोक्ष स्वरूप आहे आजही. अहंकार बंधनात अडकलाय देहाध्यासामुळे, अज्ञानतेमुळे. त्याला कळलं आहे की हे शरीर माझं स्वरूप नाही, आत्मा हे माझं स्वरूप आहे. त्यामुळे आता त्याचा मोक्ष होणार आहे. बरं, दुसरा प्रश्न आहे, आधी आपल्याला आपल्या मोक्षासाठी पुढाकार घ्यायला हवा का संसारातल्यांची सेवा करण्यासाठी? हां, स्वतः पाण्यात बुडतोय, मग इतरांना मदत करायला हवी का आधी स्वतःला वाचवायला हवं? नाही, आधी स्वतःला वाचवायचे. स्वतःला वाचवायला हवं. विमानात बसल्यावर नाही काय सांगतात, आधी स्वतः मास्क लावा ऑक्सिजनचा, नंतर दुसऱ्यांना ऑक्सिजन सप्लायसाठी मदत करा. म्हणजे आधी स्वतः नीट पोहायचं, मोक्ष स्वतःचं होईल. दादाजी कित्येक अवतारांपासून स्वतःचा मोक्ष नव्हता झाला म्हणून दुसऱ्यांना ज्ञान पण देत नव्हते. जेव्हा त्यांचा स्वतःचा झाला, आता दुसऱ्यांना ज्ञान देत देत सगळ्या दुनियेचं कल्याण करतायत. बरं, छोटासा तिसरा प्रश्न आहे. मी आणि लहान भाऊ एकत्र राहतो आणि काका वेगळा राहतो. दोघांमध्ये थोड्या कुरबुरी होत असतात. त्यावेळी मी विभीषणासारखं वागावं का कुंभकर्णासारखं? नाही, आपण फक्त कर्मांचा हिशोब पूर्ण करायचा आहे. भाऊ म्हणून जो आलाय, काका म्हणून जो आलाय, हिशोब पूर्ण करा. आणि रागद्वेष, आपल्या रागद्वेषांपासून आपण मुक्त होऊ. असं आत्ताच तुम्ही विचारलं की एकमेकांना मदत करायला हवी का आपला मोक्ष करायला हवा, तर प्रथम तिथून सुरुवात करा. बाहेरच्यांपासून नको हो. घरच्यांच्या बरोबरचे सगळे रागद्वेष मोहामुळे जी बंधनं झाली आहेत त्यातून वितरागी व्हा. घरच्यांपासून समभाव समताभावात राहून व्यवहार पूर्ण करा. आणि नंतर आपली मुक्ती झाली तर इतरांना आपण मदत करू शकू. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जागृती. जय सच्चिदानंद. मला हे विचारायचं आहे गुरुजी, की लोक म्हणतात की लग्न करा, पण मला वाटत नाही की लग्न करावेसे. मला अध्यात्मात जायचंय, पण घरच्यांचे खूप प्रेशर आहे लग्न करण्यासाठी. लोक काय म्हणतील, म्हणजे समाज काय म्हणेल, मला समाजाचे काहीच वाटत नाही. मी स्वतःचा विचार करते, मला माझं आयुष्य घडवायचंय. काय नाव आहे तुमचं? जागृती जयस्वाल. बघा, जागृती जयस्वाल, इथे तर निश्चय आपला असायला हवा. माझंही असंच झालं होतं. 18 वर्षाचा होतो मी, 17चा आहे सण, तेव्हा ज्ञान मिळालं. नंतर सत्संगात यायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मला माझं जीवन एक बायको 2 मुलं यांच्यासाठी घालवायचं नाही आहे. मला सगळ्या जगाच्या कल्याणासाठी दादाजींना सहाय्य मदत करायचे. तसा माझा ठाम निश्चय झाला. नंतर प्रॉब्लेम्स तर खूप आले, पण माझा निश्चय अटळ होता. त्यामुळे हळूहळू मी त्यातून पार होत गेलो. पण असं एक असतं की म्हणजे लोक म्हणतील, आई वडिलांची चिंता जरा, मग स्वतः. मग अशावेळी आईवडिलांनाही सत्संगात घेऊन यायचं, ज्ञान घेऊ द्या. सच्ची समज त्यांना आली, ते लोकही समजून घेतील. मग बघा, ज्ञानात राहून आपल्याला आपल्या निश्चयात मदत करू शकतो. आणि लोकांना कसे तोंड द्यायचे, लोकांसमोर कसे राहायचे? खरं तर लोकांचं काय की त्यांना काही फरक पण नाही पडत. त्यांना तर वेडंवाकडं बोलायचंच असतं. आपलं जीवन आपल्याला जगायचं आहे. आता काही लोक लव्ह मॅरेज करतात तेव्हा लोकांचं ऐकत नाहीत, आणि आपल्याला तर लग्न करायचंच नाही अशा वेळी सुद्धा लोकांकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल. आणि आयुष्यात पुढे जायचं असेल तर लोक लग्न करतात म्हणून आई वडील सुद्धा विचार करतात की आपल्या मुलांची लग्न व्हावी, बरोबर आहे आपल्याला त्यांचं. वेगळ्या मार्गावर जायचं आहे म्हणून. हो, पण त्यासाठी आधी आईवडिलांना सत्संगाच्या सान्निध्यात आणलं तर त्यांना ही मग सच्ची समज मिळू शकेल. कळेल की हा ज्ञानाचा मार्ग चांगला आहे. आणि इकडे तर कमीत कमी 500-800 बंधू, 500-800 भगिनी ब्रह्मचर्याचं पालन करतात. असं सगळं इथलं वातावरण आहे. दादाजींचं ब्रह्मचर्यावरचं पुस्तक सुद्धा आहे. ब्रह्मचर्याचं रक्षण व्हावं, सच्चा मार्ग मिळावा, इथं सगळं घडू शकतं आत्मज्ञान. तर गुरुजी, आई तर म्हणते की तू योग्य मार्गावरून चालली आहेस, पण समाजाचाही विचार करायचा. तर लोक काय म्हणतील? ते तर हळूहळू. आधी काय की आधी ज्ञान पक्क करा, नंतर पुढचा विचार करा. म्हणूनच गुरुजी मला थोडे सांगावे की मी आता काय म्हणजे लोकांकडे लक्ष न देता आपल्या मतावर ठाम राहावं, असे काही आपण ज्ञान द्यावे. जर तुमचा निश्चय असेल तर हे कळेलच. आपला निश्चय पक्का असेल तर तसा मार्ग आपल्याला सापडेल. आपला निश्चय डळमळीत असेल तर दुसरा मार्ग मोकळा आहेच की. म्हणजे गुरुजी मी योग्य मार्गक्रमण करते ना? जात आहात, पण एका दिवसात एखाद्या निश्चयाने पूर्ण नाही होत. त्यासाठी संयोग आणि त्यातल्या मार्गदर्शनानुसार चालायला हवं. गायडन्स घेऊन. एकदा का निश्चय झाला की मग गायडन्स घ्या सत्संगाच्या माध्यमातून.
नंतर मग हळूहळू ज्ञानाची समज येऊन आपण पुढचा मार्ग चालू. त्यामुळे आपलं ज्ञानही मजबूत होईल आणि आपण ब्रह्मचर्याचं पालनही करू शकू चांगल्या प्रकारे. आणि गुरुजी एक गोष्ट आणखी, म्हणजे लग्न करणे बरोबर आहे का चूक? माझा प्रश्न म्हणजे त्याचं ॲक्च्युली काय आहे की दादाजी म्हणायचे की लग्न करण्याचा हेतू काय आहे, तर आपल्याला आयुष्यात जीवनात अनुभव घ्यायचा आहे. बायको होण्यात सुख आहे, नवरा होण्यात सुख आहे, आई होण्यात सुख आहे, सासू होण्यात सुख आहे, थोरली धाकटी जाऊ वहिनी काय होण्यात सुख आहे ते तुम्ही चेक करा. सुखासाठी लग्न करतात. तर मग जे आपण दादाजींनी मला विचारलं होतं, तुला लग्न का नाही करायचं? दादाजी मला त्या मार्गाने जाणंच आवडत नाही आहे. मग लोक तुला अनुभवी नाही म्हणणार. मी म्हटलं कित्येक जन्मात लग्न केलेलं असेल, कित्येकदा मार खाल्ला असेल, अनुभव कित्येक जन्मातला आहेच की. पण हा आत्म्याचा अनुभव, ब्रह्मचर्याचा अनुभव, सच्च्या मार्गाचा अनुभव कधीच नव्हता मिळाला. कारण अनंत अवतार लग्नच केलं आहे. लग्न सगळेच लोक करतात आणि मारही खातात. मुलं बघा, आज सगळे प्रश्न बघा, मुलांचा त्रास, अभ्यासाचा त्रास, धंद्यामध्ये त्रास, बायकोचा त्रास, नवऱ्याचा रागीटपणा. म्हणजे सुख कुठे आहे? म्हणजे आपलं खरं सुख कशात आहे? ते जोर अनुभवास येत नाही तोपर्यंत लग्न करत राहा, मुलं जन्माला घालत राहा, सासू बना मुलाला आणि अनुभव घ्या की सासू होण्यामध्ये सुख आहे, आई होण्यात सुख आहे, पती पत्नी होण्यात सुख आहे. कुठे सुख आहे? तो अनुभव घेऊन झाला आहे आपला पूर्वजन्मात. त्यामुळे मग आपला निश्चय होतो की नाही, आता संसाराच्या जंजाळात मला पडायचं नाही, मला ब्रह्मचर्याचं पालन करून मोक्षाला जायचं आहे. आत्मज्ञान तर इथे होईलच, ब्रह्मचर्य आणि आत्मज्ञान होईल, मग वेगाने मोक्षही मिळू शकतो. गुरुजी, जर आपल्याला पुढे कधीतरी एखादा चांगला जीवनसाथी लाभला जो आपल्याला अध्यात्माच्या मार्गावर पुढे घेऊन जाईल, तर आपण विवाह करू शकतो का? आता बघा, या बुद्धीने दुसरा मार्ग सांगितला नाही, म्हणजे आता आई वडिलांचा विचार करून नाही बस. मग आता तुम्ही त्याच मार्गावरून जा. मम्मी पप्पांचा आशीर्वाद घ्या आणि जीवनसाथी जो अध्यात्मासाठी सपोर्ट करेल असा प्राप्त करून घ्या आणि पुढे चालत राहा. अनुभव घ्या. बघा, जीवनसाथी अध्यात्मात खरोखरच मदत करतो का? आपल्याला मोहात तो मदत करतो का? किंवा संसारात मदत करतो का? मोक्षासाठी मदत करतो? दोघेही मिळून अध्यात्माच्या मार्गावर जाऊ. करा. अनुभव घेऊन पुढे जा तुम्ही. आमचा तर आशीर्वाद आहे सगळ्यांना. आपण यातही पुढे जा, त्यासाठी आशीर्वाद आहे. आणि नसेल लग्न करायचं तर त्यासाठी आमचा जय आशीर्वाद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. रीना सिंग. जय सच्चिदानंद पूज्यश्री. पूज्यश्री, मी पहिल्यांदाच आली आहे सत्संगाला. तर माझा प्रश्न असा आहे की मी जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर निरुमांचा सत्संग बघितला तेव्हा मला काहीच समजले नाही. पण मग तरी आतून मला असे वाटले की मला ते मिळालंय ज्याचा मी शोध घेत होते. तर पूज्यश्री, मला हे जाणून घ्यायचे की आज मला 10 वर्ष झाले टीव्हीवर आपला प्रोग्राम बघतीये, पण मग तरी एवढा उशीर का लागला आपले दर्शन होण्यासाठी? निश्चय कच्चा होता. म्हणजे आपलं लग्न योग्य वर मिळालं की लग्न करायचं, नाही मिळालं तर ब्रह्मचर्याचं पालन. निश्चय जसा आहे, म्हणजे अनिश्चितता असेल तर वेळ लागू शकतो, पक्का निश्चय असेल तर कोणते अडथळे येतच नाही. पूज्यश्री, लग्नानंतर झाले होते ना, आपला सत्संग आम्ही बघत होतो. नाही, आता आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यायला हवी. जिथून सुरुवात झाली, नाही का म्हणतात ना, सकाळी जेव्हा जाग येते तेव्हापासून सकाळ होते. जेव्हा आता जाग आली आतापासून सकाळ झाली. तसं इथेही तुम्ही आता आल्या आहात, म्हणून आता आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घ्या, नंतर ज्ञानामध्ये राहून मोक्षाचं काम करत राहा. पूज्यश्री, पण मला खूप आनंद होतोय की माझी मम्मी, माझी बहीण, माझी बहिणी आणि माझा एक छोटा भाऊ, माझा मुलगा, ह्या सगळ्यांबरोबर मी इथे आलीये पहिल्यांदा. त्यासाठी खूप उशीर झाला, पण मला खूप खूप आनंद वाटतोय की सर्वांसोबत आलीये आणि सगळी लोक आता एकदमच ज्ञान घेतील. त्यासाठी आपण माझ्या भावांना, माझ्या बहिणींना, माझ्या आईला, वहिनीला थोडे मार्गदर्शन कराल तर खूप कृपा होईल. मार्गदर्शनच चालू आहे. का ज्ञान घ्यायचं, आयुष्यातले प्रश्न कसे सोडवायचे, तेच आत्म्याचं ज्ञान प्राप्त करता येतं इथे. आणि संसारातल्या एक राग द्वेष मोहामुळे सांसारिक संबंध निर्माण झालेत. नवरा बायको, आई वडील, मुलं, सासू सासरे, भाऊ बहिणी सगळे हिशोब असणारे आहेत रागद्वेषाचे. आता समता भावनेने हिशोब पूर्ण करायचा आहे. त्यामुळे नवीन कर्म बांधली जाणार नाहीत आणि मुक्तीही मिळेल. म्हणजे नवीन कर्म न बांधता मुक्ती मिळवायचा हाच मार्ग आहे.
जीवन व्यवहारात काय खायचं, काय प्यायचं ते खातात पितात, जो व्यवहार नवरा बायकोमधले व्यवहार चालू द्या, पण आतून नवे रागद्वेष, नवं कर्म बांधू नये असा मार्ग मिळेल. पूज्यश्री, आपली एक गोष्ट मला खूप आवडली. पहिल्यांदा आपण म्हणता संसारात काही दुःखी व्हावे असे नाहीच, पण त्यासाठी आपली समज सच्ची असायला हवी. बरोबर आहे. तर म्हणजे मला असा अनुभव पण येतो की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी, म्हणजे प्रत्येक पारिवारिक व्यवहारात मला असे वाटते की हां, माझ्यात ती सच्ची समज निर्माण होते, पण तरी जेव्हा कर्माचा फोर्स येतो तेव्हा मी चुका करते. तर मग या 2 पार्ट्स आहेत. सच्ची समज आपल्याकडे आहे, होय. पण कर्मांच्या फोर्सची प्रकृती, कर्मांचा हिशोब आहे. आता कर्माच्या हिशोबामुळे कधी इतरांना दुःख दिलं गेलं, तसं घडलं तर आतून प्रतिक्रमण करायचं. आपल्याकडे सच्ची समज तर आहे, कोणालाही मन वचन कायाने दुःख द्यायचं नाही आहे, आणि दिलं गेलं तर माफी मागत राहायचं आहे. त्यामुळे हळूहळू दुःख द्यायचं कर्मही समाप्त होत जाईल बघा, आणि जागृतीमुळे नवं वाईट कर्म बांधणं तेही बंद होईल बघा. पूज्यश्री, 2020 मध्ये मी ऑनलाईन आपलं ज्ञान घेतलं अरे वा. होतं, पण आज पहिल्यांदा आपलं प्रत्यक्ष दर्शन घडतंय. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि साऱ्या परिवाराबरोबर आली आहे, म्हणून मी खरे तर जास्तच भाग्यवान आहे. आणि पूज्यश्री, 1 आठवड्यापूर्वी मला दादा भगवानांचं सिमंदर स्वामीचं दर्शन झालं स्वप्नात, पण ते काहीच बोलले नाहीत, काहीच सांगितलं नाही, पण फक्त दर्शन मात्र झाले, म्हणून मी खूप खूप खुश आहे. आशीर्वाद मिळालाय. हा, हम्म. खूप छान. चला जय सच्चिदानंद गुरुजी. बोला. मी माझे प्रश्न लिहून तुम्हाला दिलेले आहेत. बरं. या ब्रह्मांडात केवळ 2च गोष्टी आहेत, एक मॅटर आहे आणि दुसरी एनर्जी. त्याचप्रमाणे जीव आहे. आता जीव जो आहे तो मॅटर आहे, आणि हे प्रोटॉन, चेतना किंवा ज्याला आत्मा म्हणतात, ती एक एनर्जी आहे. या एनर्जीची ट्रॅव्हल हिस्ट्री कशी बनते? आध्यात्मिक लेवलच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हे व्यावहारिक आहे. भौतिकशास्त्रात असं सांगितलं आहे, एनर्जी अँड मॅटर. पण एनर्जी पेक्षाही वरची गोष्ट आहे. ते लोक अजून शोधू नाही शकले, लिहिलेलंही नाही. आत्म्याची गोष्ट त्यांना माहितीच नाही आहे, त्यामुळे त्यातला शोध पुढे गेला नाही. आपलं शास्त्र, गीता असेल, उपनिषद आहेत, वेद आहेत, वशिष्ठ असं रामायण आहे, जैनशास्त्र आहे, त्यात तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आध्यात्मिक ज्ञान आपल्या भौतिकशास्त्राच्या अभ्यासकांकडे ज्ञान नाही. ते मॅटर आणि एनर्जीच्याही वर एक आहे. तसा आत्मा जडतत्व एक मॅटर आहे, तसा आत्माही एक अविनाशी तत्व आहे. आणि एनर्जी तर जसा सूर्यनारायण आहे, त्याची सोलर पॉवर, सूर्याच्या प्रकाशाचा टच झाला की मग ती एनर्जी जनरेट होते. म्हणजे एनर्जी अशी आहे, सूर्य एनर्जी देत नाही, त्या सोलर पॉवरमुळे या मॅटरमध्ये एनर्जी उत्पन्न होते. म्हणजे ही गोष्ट वेगळी आहे. भौतिक विज्ञान इथवरच पोचलं आहे. पुढची गोष्ट भौतिक विज्ञानात नाहीच आहे. या आध्यात्मिक विज्ञानात त्या पुढच्याही गोष्टी आहेत. अविनाशी आत्मा, अविनाशी जडतत्व, आणि दोन्ही तत्व आसपास आल्यामुळे मग तिसरा परिणाम उत्पन्न होतो. अहंकाराचा जन्म झाला, आणि अहंकार बुद्धीचाही जन्म झाला. म्हणजे बुद्धी आणि अहंकारामुळे संसार उभा राहिला आहे. 2 तत्व आसपास आल्यामुळे 2 तत्व वेगळी झाली तर अहंकार नष्ट होईल आणि मुक्तीची सुरुवात होईल. आत्मा ज्या अज्ञानतेमुळे अहंकार, बुद्धी, मन, चित्त, क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेषामुळे संसार उभा ठाकलाय, इथे ज्ञान मिळाल्यावर ते 2 तत्व वेगळे करून टाकतं. म्हणजे शुद्धात्मा वेगळे आहात, नरेशचंद्र वेगळे आहे. नंतर नव्याने क्रोध, मान, माया, लोभ उत्पन्न होणं बंद होईल. अहंकार, ममता उत्पन्न होणं बंद होईल. जुने जे उत्पन्न झाले आहेत ते फळ देऊन हळूहळू निघून जातील. आत्म्याचा मोक्ष होईल. समजते आता तुम्हाला? होय. जय सच्चिदानंद. वंदना आर्या. जय सच्चिदानंद गुरुजी. बोला. गुरुजी, मी इथे पहिल्यांदाच आली आहे. माझा भाऊ आणि माझ्या ताईने खूप पूर्वीच सत्संग इथे ज्ञानविधी घेतलाय. तर काय हे माझे मागील जन्माचे पुण्यफळ आहे का, की ज्यामुळे इथे अचानकच माझे येणे घडलं? 100%. आणि पूर्वजन्मातलंच नाही तर कोटी कोटी जन्मांची पुण्याही उदय असेल तेव्हा ज्ञानींचा सत्संग लाभतो. आणि कोटी गुणिले कोटी जन्मांच्या पुण्यानंतर मग आत्म्याचं ज्ञान मिळतं. म्हणजे पुण्याचंच हे फळ आहे, पण मागच्या पूर्वजन्माचं नाही,
पूर्वभावातील पुण्यामुळे तर हे घर, भाऊ बहीण, पती पत्नी, आई वडील, गृहस्थ आश्रम हे सगळं जीवन मिळतं. कोट्यवधी जन्मांच्या पुण्याचं फळ मिळाल्यावर ज्ञानीची लिंक मिळते. पूज्यश्री, माझा एक प्रश्न आहे की मनुष्याचा जन्म कशासाठी झालाय आणि त्याच्या जीवनाचा उद्देश काय असायला हवा? मनुष्याच्या जीवनाचा उद्देश तर हाच आहे की सनातन सुखाची प्राप्ती करणं. ह्या जीवनात कित्येक प्रकारची सुख आहेत. पैशाचं सुख, पत्नीचं सुख, पतीचं सुख, मुलांचं सुख, सगळ्याचा अनुभव घेत घेत शेवटी मग सच्च सुख कुठे आहे? सनातन सुख याला म्हटलं. नंतर हतबलता काहीच नाही आहे बघा. आणि सनातन सुख त्याला म्हणतात की हतबलता काही नाही, कोणी वरती नाही, कोणी हाताखाली नाही, कोणी दुःख देणारही नाही, त्याला कोणतंही दुःख होऊच शकत नाही. कधी कोणत्याही परिस्थितीत तमाम दुःखांपासून मुक्ती मिळवणं हे मनुष्य जीवनाचा धर्म ध्येय आहे. पूज्यश्री, खूप लोकांकडून मी असे ऐकले की आपल्यावर आपल्या विचारांचा प्रभाव असतो. जसं आपण विचार करतो तशाच गोष्टी आपल्याबरोबर घडतात. किंवा एका बाजूला मी असेही ऐकले की कर्मफळ आपल्याला मिळते, जे आपण कर्म करतो त्याचे फळ आपल्याला मिळते. आता या दोन्हीमध्ये संबंध काय आहे? खरं तर जेव्हा पुण्याचा उदय होतो तेव्हा विचार, वाणी, आचरण आपल्या इच्छेनुसारच होतं. त्यामुळे आपण खुश होतो की बघा आम्हाला वाटलं तसंच घडलं. पण तो तर पुण्याचा हिशोब आहे. आणि पुण्य समाप्त झालं, बघा ना किती लोक नाही का किती कष्ट करतात, अपयशच मिळतं. नोकरी नाही मिळत, नोकरीतही पैसे कमी मिळतात. मग हे का? आपण तर कष्ट खूप घेतोय, मग का आपल्याला फळ नाही मिळत? तर हे पूर्वकर्माचं फळ आहे. म्हणजे आजचं हे जीवन, आपलं सगळं आयुष्य हे कर्माचं फळच आहे. आणि आपण विचारही न करता जे काही मिळतं आहे ते पुण्याचं आणि पापकर्माचा हिशोब आहे. पुण्याचं पापकर्माचा हिशोब आहे. पूज्यश्री, जेव्हा लोक म्हातारे होतात तेव्हा त्यांना एवढे जास्त दुःख का होते? कारण ऐन तारुण्यात मजा केली आहे. मजेचं फळ शिक्षा मिळणार शेवटी. तप करायला हवं. कोणतंही दुःख आलं समता भावनेने पूर्ण करा. प्रतिकूल परिस्थिती आली समता भावनेने पूर्ण करायचं. शरीर आहे ना, त्याला वृद्धापकाळात सगळ्या प्रकारच्या कर्मांची शिक्षा ही भोगावीच लागते. दात दुखतात, शरीरात कित्येक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. म्हणजे तो हिशोब आहे ना कर्मांचा, कोणी वाचू नाही शकत त्यातून. पूज्यश्री, एवढं आहे की ज्ञानीमुळे म्हातारपणातही सत्संगामुळे आपण आनंदात राहू शकतो. तेवढी ज्ञानाची शक्ती आहे बघा, आहेच. पूज्यश्री, सगळे म्हणतात की कर्मफळ आहे, कर्मफळ असते जे काही आपल्याबाबत घडते. माझा प्रश्न असा आहे की या कर्मफळाची सुरुवात केव्हापासून होते आणि हे समाप्त कधी होते? ह्याची सुरुवात तर अनादी काळापासून झाली आहे. फक्त झालंय काय की मनुष्य जन्मात आल्यावर कर्माची सुरुवात दिसायला लागते. नाहीतर आवरणाच्छादित आत्मा आहेच होता आणि तसाच आहे. आवरण हळूहळू तुटत जातात. जेव्हा मनुष्यात बुद्धी डेव्हलप होते, अहंकार डेव्हलप होतो आणि अहंकार बुद्धीमुळे नवी कर्म बांधली जातात त्यामुळे. आणि अहंकार बुद्धीमुळे म्हटलं तसं नवी कर्म बांधतात. आणि नंतर कर्मफळाच्या आधारे तो आजचं जीवन जगतो. आणि त्याचा शेवट केव्हा होतो? आत्मज्ञान होतं तेव्हा नवं कर्म बनणं बंद होतं आत्मज्ञानामुळे. आता उद्या ज्ञानविधीत तेच होणार आहे. आत्मज्ञान प्राप्त करून देणार आणि त्यामुळे कर्मबंधन नवं कायमचं समाप्त होणार आहे. आता जुनी कर्मफळं आहेत, हळूहळू ज्ञानाच्या जागृतीमध्ये राहून पूर्ण करा. 5 आज्ञांच्या जागृतीत राहून. त्यामुळे नवी कर्म बनणार नाहीत, जुनी फळं देऊन संपतील. मग मुक्ती वाढेल, अनुभव पूर्णत्वाकडे जायला लागेल. जय सच्चिदानंद गुरु. जय सच्चिदानंद. राजू जयस्वाल. पूज्यश्री जय सच्चिदानंद. प्रश्न आमचा तुमच्या हातात आहे. हा, मोक्ष म्हणजे काय? तो कसा प्राप्त करायचा? बस मला हे जाणून घ्यायचंय की ज्ञानानंतर आम्ही पुन्हा भटकले जाऊ का, अशी भीती वाटत राहते. नाही, घाबरायची गरज नाही. भटकण्याची कारणं काय आहेत ते चेक करा. भटकणं बंद होईल असा मार्ग सांगू आम्ही तुम्हाला. भटकायला का होतं? तर अहंकारामुळे, अज्ञानतेमुळे, क्रोधमान माया लोभामुळे मनुष्य प्राणी भटकतच राहतो. पण क्रोधमान माया लोभ समाप्त करायचा मार्ग मिळाला तर हे भटकणंही समाप्त होईल. मोक्ष म्हणजे काय? तुम्हाला दुःख पसंत आहे का सुख आवडतं सांगा? सुख. टेम्पररी सुख हवं आहे का परमनंट सुख हवं आहे? परमनंट. परमनंट सुखाचं नावच मोक्ष. वरती जाणार, वरती बसलेत सासू सासरे, तिकडे आपल्याला खायला प्यायला मिळणार, तो मोक्ष नाही आहे.
मोक्षामध्ये इथेच ह्या देहात तमाम दुःखांपासून मुक्ती. कोणाचा ॲक्सिडेंट होतो, मृत्यू होतो, अपमान झाला, नुकसान झालं, तरी आतून दुःख टच नाही होणार, समाधानच मिळेल, समतेत राहाल. तो मोक्ष प्रथम स्टेजचा मोक्ष आहे. आणि आत्मज्ञानामुळेच तो प्रथम स्टेजचा मोक्ष सुरू होतो. काय पुढच्या जन्मातही हे ज्ञान असेच राहील का अशा प्रकाराने? हो, जास्त हजर असेल. कारण जी ज्ञानाची डिग्री आपण दादाजींचं ज्ञान मिळतं तेव्हा ते तुम्हाला 300 डिग्रीवर नेऊन बसवतं. नंतर 5, 10, 20 डिग्री 320 पर्यंत पोचलात तर दुसऱ्या अवतारात 320 पासून सुरुवात होईल. म्हणजे ज्ञान आणि ज्ञानी त्यांचा सत्संग, ज्ञानींचा सत्संगही मिळेल, ज्ञानाची जागृतीही. ज्या डिग्रीवर आपला देह सुटला त्या डिग्रीपासूनच पुन्हा सुरुवात होईल. जय सच्चिदानंद. प्रियंवदा कुमारी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. सर, मला मोक्षाविषयी सविस्तर सांगावे. मोक्ष म्हणजे 2 स्टेजचा मोक्ष आहे. पहिल्या स्टेजचा मोक्षविषय तर सांगितलं, कर्म बांधलं जाणं ते बंद झालं की पहिला स्टेजचा मोक्ष सुरू होतो. आणि नंतर काय होतं, जी कर्मांची फळं भोगत 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 ती सगळी पूर्ण झाली की नंतर आत्मा परमाणू मात्रातून, देहमात्रातून, संयोग मात्रातून मुक्त होऊन जातो. आणि तो आत्मा हा लोक आणि आलोक यांचा जो जॉईंट आहे, सांधा, तिथे सिद्ध आत्मा बनून राहतो. आणि तिथून पूर्ण जगाकडे बघत राहतो, जाणून घेतो, अनंत अनंत समाधी सुखात अनंत काळापर्यंत राहतो. सर, तोच मोक्ष. जीवन मृत्यूमधून मुक्तीलाच मोक्ष म्हणतात ना? त्याला मुक्ती म्हणतात. तो फर्स्ट स्टेजचा मोक्ष म्हणजे मुक्ती. देहात राहूनही देहापासून मुक्त, तो फर्स्ट स्टेजचा मोक्ष आहे. आणि देहाची कर्म पूर्ण झाल्यावर पुढे निरावरण आत्मा संयोग मात्र्याने परमाणू मात्रातून मुक्त होतो, तेव्हा तो कायमचा मोक्ष आहे. ती वेगळी गोष्ट आहे. आणि पूज्यश्री हे सांगावे की क्रोधावर कसा ताबा मिळवता येईल? क्रोधाची कारणं आहेत. आपली मनमानी झाली नाही तर क्रोध येतो, किंवा आपलं कोणतंही म्हणणं समोरच्याला समजत नसेल तेव्हा क्रोध येतो, किंवा आपला कोणी अपमान केला तर आपल्याला त्याचा राग येतो. म्हणजे आपण या कारणांवर उपाय शोधायचा आहे, कारणांवर सोल्युशन काढायचं आहे. कोणत्या कारणाने हे घडलं त्यावर उपाय सापडेल तेव्हा क्रोधही समाप्त होईल. दादाजींचं एक छोटंसं पुस्तक आहे क्रोधावर, नक्की वाचा, खूप चाव्या सापडतील. धन्यवाद. जय सच्चिदानंद. हो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हो बोला. मी ओमप्रकाश शर्मा, देवरिया सारखगाव. हो बोला. मी आज पहिल्यांदाच आपल्या सत्संगाला आलोय. फॅमिली सुद्धा घेऊन आलोय. बरोबर, माझी फॅमिली जी आहे ती 2003 पासून निरुमांच्या त्यांच्या आधारावरच आहे. आणि इथून ऑनलाईन त्यांनी ज्ञान घेतलं आहे आणि मी सुद्धा उद्या घेणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की मला कुठेही सत्संगात, कुठेही तीर्थस्थानी मी जातो, बोलतो किंवा हवं तर पूजापाठ करतो तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात. मग त्याचं काय कारण असू शकतं? चांगल्या आनंद अश्रू आहेत. हे आनंद भक्तिभावाचे अश्रू आहेत. ते येऊ द्या, वाहू द्या. त्याला हरकत नाही काही. ते चांगलं आहे, अगदी चांगलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे सर, मी शेजाऱ्या पाजाऱ्या लोकांना हर प्रकारे मदत करतो तन मन धनाने, पण तरीही त्यांच्याशी माझे फारसे पटत नाही. त्यासाठी आम्ही काय करावं? काही नाही, कोणती अपेक्षा न ठेवता करत राहा. आणि अपेक्षा ठेवली नाही तर आपल्याला मग संतोष वाटेल की आपण दुसऱ्याची सेवा केली, आपण काही कोणाचं घेतलं नाही, आपल्याला कोणाकडून काही नकोच आहे, तेव्हा आपण आनंदात राहू. दुसरं सर, मी नॉनव्हेज सोडण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ते सुटत नाहीये. आता ज्ञान घ्या आणि नंतर रोज 10 मिनिटं शक्ती मागा की दादा भगवान, कोणत्याही जीवाची हिंसा करून आम्हाला आमचं पोट भरायचं नाही. कोणत्याही जीवाला मारून कापून एक लहानशी सुरी एका अंगठ्याला जराशी लागली तर किती रक्त व्हायला लागतं आणि किती वेदना होतात. त्याचा तर गळा कापतात, मारून टाकतात त्याला. किती दुःख होतं त्या जीवाला. कोणत्याही जीवाला दुःख देऊन आपण कसे सुखी होऊ शकतो? म्हणून त्यावर खूप पश्चाताप करा आणि त्या जीवाच्या शुद्धात्म्याकडे तुम्ही माफी मागा. आणि हे जीवाच्या शुद्धात्म्याकडे माफी मागून की हे शुद्धात्मा भगवान, या शरीराचा मी खाण्यासाठी उपयोग केला, मनापासून पश्चाताप करतोय, मला क्षमा करा आणि या नॉनव्हेजिटेरियनमधून सुटका व्हावी अशी कृपा करा. तुम्ही निश्चय केला तर सुटेल. आणि त्यासाठी पर्याय शोधा की आज तर परदेशातलेही शाकाहारी व्हायला लागलेत, व्हेजिटेरियनच्याही वरती जातात ते लोक. वेगन म्हणजे आपण व्हेजिटेरियन राहिलो तर किती चांगलं होईल.
आणि खाणं पिणं राहणं शक्ती सगळं मिळतं शाकाहारातून. बघा स्वादही चांगले असतात. काही गरज नाही पडणार नॉन व्हेजिटेरियन खायची. हां, निश्चय करा, बाहेर पडाल यातून. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद.